श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, माणूस जन्माला येतो आणि जन्मासोबतच त्याच्या हातात एक अदृश्य गाठ बांधली जाते. त्या गाठीचं नाव असतं कर्तव्य. लहानपणी आईवडिलांची जबाबदारी, तरुणपणी शिक्षण आणि भविष्याची धडपड, नंतर संसार, कुटुंब, मुलं, नाती, उपजीविका आणि या सगळ्यांच्या मध्ये एक दिवस माणूस स्वतःलाच विचारतो, या सगळ्यांचा शेवट कुठे आहे? काम करतो, मग दुसरं काम उभं राहतं, मग जबाबदारी पूर्ण करतो, दुसरी दारात उभी राहते, एक चिंता मिटते, दुसरी जन्माला येते, माणूस धावत राहतो. पण मनाच्या एखाद्या शांत कोपऱ्यात त्याला सतत जाणवत राहतं, मी हे सगळं करतोय, पण मला स्वतःला शोधायचं कधी? भगवद्गीतेचा 4था अध्याय याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जातो. याचं नाव आहे ज्ञानकर्म संन्यास योग. नाव मोठं आहे, पण त्याच्या आत लपलेला संदेश माणसाच्या संपूर्ण जीवनाला वेगळं वळण देऊ शकतो. कारण या अध्यायात श्रीकृष्ण केवळ अर्जुनाला कर्माची माहिती देत नाहीत, ते कर्मामागचं गुपित उघडतात. कर्म म्हणजे नेमकं काय? त्याग म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? आणि देव पृथ्वीवर अवतार का घेतो? या प्रश्नांची उत्तरं देताना श्रीकृष्ण स्वतःच्या दिव्य स्वरूपाचे परिचय अर्जुनाला करून देतात. पण त्याआधी एक विलक्षण गोष्ट घडते. श्रीकृष्ण म्हणतात, हा योग मी प्राचीन काळी सूर्यदेवाला सांगितला. सूर्यदेवाने तो मनूला सांगितला. मनूने पुढे तो परंपरेने चालवला. असं म्हणताना श्रीकृष्ण अर्जुनाला एक गोष्ट सांगत आहेत. सत्य जुनं असतं, पण प्रत्येक पिढीला ते पुन्हा समजून घ्यावं लागतं. जसं सूर्य रोज उगवतो, पण प्रत्येक दिवस नवा असतो, तसंच ज्ञान सनातन असतं, पण त्याची अनुभूती प्रत्येक माणसाला स्वतःच्या जीवनात घ्यावी लागते. अर्जुनाला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, कृष्णा, तुम्ही माझ्यासारखेच माझ्यासमोर उभे आहात. मग हा योग तुम्ही सूर्याला पूर्वी कसा सांगितला? आणि इथे श्रीकृष्ण एक विलक्षण रहस्य उघडतात. ते सांगतात, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत. तुला ते आठवत नाहीत, पण मला ते माहीत आहेत. या एका विधानातून श्रीकृष्ण स्वतःला केवळ अर्जुनाची सारथी म्हणून ठेवत नाहीत, ते अर्जुनाला त्यांच्या दिव्य स्वरूपाची जाणीव करून देतात. आपण जन्माला येतो, आपल्याला आपला काल आठवत नाही, आपण बालपण विसरतो, कालच्या अनेक घटना विसरतो, पण श्रीकृष्ण सांगतात, दिव्य चेतनेला काळाची मर्यादा नसते. आणि मग ते म्हणतात, मी अजन्म असूनही माझ्या योगमायेने प्रकट होतो. जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, अधर्माचा प्रभाव वाढतो, सत्य दुर्बल होतं, तेव्हा माझा प्रकट होतो. आणि इथे अवतार या शब्दाचा अर्थ खोलवर समजून घ्यायचा आहे. अवतार म्हणजे केवळ एखाद्या अद्भुत रूपात देवाचा जन्म होणे एवढंच नाही. जेव्हा सत्य पुन्हा जागं होतं, जेव्हा अन्यायासमोर कुणीतरी उभं राहतं, जेव्हा निराश मनात आशेचा दिवा पेटतो, जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या स्वार्थापेक्षा धर्माला महत्त्व देतो, तेव्हा दैवी शक्तीचा प्रकाश झालेला असतो. श्रीकृष्ण म्हणतात, सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्ट प्रवृत्तींच्या विनाशासाठी आणि धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी मी युगेनयुगे प्रकट होतो. पण विचार करा, आजही अधर्म आहे, आजही अन्याय आहे, आजही स्वार्थ आहे. मग कृष्ण कुठे आहेत? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. उत्तर कदाचित असं आहे, कृष्णाचा अर्थ बाहेर शोधू नका. धर्माची बाजू घेण्याचं धैर्य जिथं जन्मतं, तिथे कृष्णत्व जागं होतं. अन्याय होत असताना शांत राहणं सोपं आहे, सत्य बोलणं कठीण आहे. सगळे चुकीच्या दिशेने जात असताना योग्य मार्गावर उभं राहणं कठीण आहे. पण जिथे सत्यासाठी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करतो, तिथे गीतेचा संदेश जिवंत होतो. आणि मग श्रीकृष्ण पुन्हा कर्माकडे वळतात. ते अर्जुनाला सांगतात, माझ्यासाठी करण्यासारखं काहीही नसतानाही मी कर्म करतो. याचा अर्थ फार मोठा आहे. ज्याला काही मिळवायचं नाही, तोही कर्म करतो. का? कारण जगाला दिशा देण्यासाठी. जर श्रेष्ठ व्यक्तीने कर्म सोडलं, तर सामान्य माणूस त्याचं अनुकरण करेल. म्हणून कर्म फक्त स्वतःसाठी नसतं. आपल्या कृतींचा प्रभाव आपल्या पुढे जातो. तुम्ही घरात मुलांसमोर कसं वागता? तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रामाणिक राहता की नाही? तुम्ही एखाद्या दुर्बल माणसाशी कसं बोलता? तुम्ही कोणाच्या अनुपस्थितीत त्याच्याबद्दल काय बोलता?
या सगळ्या कृती तुमचं व्यक्तिमत्व घडवत असतात. आणि इथून 4थ्या अध्यायाचा एक अत्यंत सुंदर धागा समोर येतो. कर्म फक्त बाहेरची घटना नसते, कर्म तुमच्या अंतःकरणावरही ठसा उमटवत असते. म्हणून कर्मापासून पळून जाणं हा उपाय नाही, कर्माची शुद्धता वाढवणं हा उपाय नाही. एक माणूस पूजा करतो, दुसरा माणूस गरिबाला मदत करतो, तिसरा प्रामाणिकपणे आपलं काम करतो, चौथा आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करतो. बाहेरून या कृती वेगवेगळ्या दिसतात, पण त्यामागचा भाव शुद्ध असेल तर प्रत्येक कर्म साधना बनू शकतं. म्हणूनच गीता कर्माला नाकारत नाही, ती कर्माला पवित्र करण्याची पद्धत शिकवते. आणि इथे ज्ञान येतं. ज्ञान म्हणजे केवळ श्लोक पाठ असणं नाही, ज्ञान म्हणजे मी कोण आहे, मी हे कर्म का करतो, माझ्या इच्छांचा स्वामी मी आहे की माझ्या इच्छा माझ्या मनाचा ताबा घेत आहेत, माझं कर्तव्य कोणतं, माझा अहंकार कुठे आहे, माझ्या कर्मामागे भीती आहे की सत्य. हे प्रश्न जेव्हा मनाला अस्वस्थ करतात तेव्हा ज्ञानाचा जन्म सुरू होतो. म्हणून ज्ञान माणसाला प्रश्न विचारायला शिकवतं आणि योग्य प्रश्न विचारणारा माणूस हळूहळू स्वतःच्या अज्ञानातून बाहेर पडतो. श्रीकृष्ण पुढे सांगतात, ज्ञान मिळाल्यानंतर अनेक कर्मांची गुंतागुंत समजायला लागते, कारण माणूस बाहेरच्या कृती पाहतो, ज्ञानी माणूस त्यामागचा हेतू पाहतो. एक व्यक्ती दान करते पण प्रसिद्धीसाठी, दुसरी व्यक्ती थोडी मदत करते पण कुणालाही न सांगता. पहिल्याची रक्कम मोठी असू शकते, दुसऱ्याची छोटी, पण कर्माचे अंतर्गत उंची नेहमी रकमेने ठरत नाही, भावनेने ठरते. हीच गीतेची दृष्टी आहे. म्हणूनच 4था अध्याय आपल्याला कर्माच्या बाह्य आकारापेक्षा अंतर्गत भावनेचा विचार करायला शिकवतो. यानंतर श्रीकृष्ण यज्ञ या संकल्पनेचं व्यापक स्वरूप सांगतात. यज्ञ म्हणजे फक्त वेद समोर अर्पण केलेले वस्तू नव्हे, ज्ञानाचं अर्पण आहे, सेवेचं अर्पण आहे, इंद्रिय संयम आहे, स्वाध्याय आहे, श्वासावर नियंत्रण आहे, अन्नाचं संयमित सेवन आहे, आपल्या अहंकाराचं अर्पण आहे. म्हणजे जीवनातील प्रत्येक कृती जर जागरूकतेने केली तर ती स्वतःमध्ये एक साधना होऊ शकते. आणि या सर्व यज्ञांमध्ये श्रीकृष्ण ज्ञान यज्ञाला अत्यंत श्रेष्ठ मानतात. का? कारण वस्तू दिल्या की बाहेरची गोष्ट कमी होते, पण ज्ञान दिलं तर अनेक जीवन उजळू शकतात. एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला म्हणून पहिल्या दिवाचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे ज्ञान वाटलं तर ज्ञान देणाऱ्याचं ज्ञान कमी होत नाही, उलट ते अधिक खोल होतं. आणि म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ज्ञान मिळवण्यासाठी नम्रता आवश्यक आहे. प्रश्न विचार, गुरूंच्या जवळ जा, सेवा कर, सत्य जाणून घेण्याची तयारी ठेव, कारण अहंकाराने भरलेलं मन ज्ञान स्वीकारत नाही. ज्या भांड्यात आधीच स्वतःचं पाणी भरलेलं आहे त्यात नवीन पाणी ओतता येत नाही. मन रिकामं झालं, नम्र झालं, तेव्हाच ज्ञान आत प्रवेश करतं. आणि मग श्रीकृष्ण एक अत्यंत आश्वासक गोष्ट सांगतात. जर एखाद्या माणसाने आयुष्यात मोठ्या चुका केल्या असतील तरीही ज्ञान त्याला अंधारातून बाहेर काढू शकतं. याचा अर्थ चूक केली म्हणजे आयुष्य संपलं नाही. माणूस बदलू शकतो, दृष्टी बदलू शकते, कर्माची दिशा बदलू शकते, स्वतःला पुन्हा घडवू शकतो. म्हणून गीता माणसाला त्याच्या भूतकाळाच्या तुरुंगात बंद करत नाही, ती त्याला भविष्याची दारं उघडून देते. पण त्यासाठी श्रद्धा आवश्यक आहे. संशय मनाला पोखरतो. संशयाने भरलेला माणूस निर्णय घेऊ शकत नाही, तो प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह ठेवतो. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं, ज्ञान मिळालं की शांतता प्राप्त होते आणि ज्ञानाच्या तलवारीने संशय छाटून टाक. आणि हा संदेश आजच्या काळासाठी किती महत्त्वाचा आहे, कारण आज माणसाजवळ माहिती भरपूर आहे, पण मनात शंका त्याहून अधिक आहे. कोणावर विश्वास ठेवायचा, कुठला मार्ग निवडायचा, काय योग्य, काय अयोग्य, काय माझं कर्तव्य, काय माझा स्वार्थ, या प्रश्नांच्या गर्दीत मन थकून जातं. अशा वेळी गीता सांगते, फक्त बाहेर उत्तर शोधू नकोस, स्वतःला जाणून घे, आपल्या कर्माचा हेतू तपास, ज्ञान मिळव आणि मग निर्णय घे. 4था अध्याय शेवटी अर्जुनाला पुन्हा कृतीकडे उभे करतो. ज्ञान मिळालं म्हणून संसार सोडायचा नाही, ज्ञान मिळालं म्हणून जबाबदाऱ्या टाळायच्या नाहीत, ज्ञान मिळालं म्हणून हात निष्क्रिय करायचे नाहीत. उलट ज्ञानामुळे कर्म अधिक स्पष्ट व्हावं, मनातील भ्रम दूर व्हावा, कर्तव्याची जाणीव तीव्र व्हावी आणि माणूस स्वतःच्या कर्मातून व्यापक कल्याणाचा विचार करू लागावा. म्हणून संन्यास म्हणजे फक्त वस्त्र बदलणं नाही, संन्यास म्हणजे मनातील अनावश्यक आसक्ती कमी करणं.
तुम्ही संसारात राहू शकता, नोकरी करू शकता, व्यवसाय करू शकता, मुलं वाढवू शकता, पैसा कमवू शकता, पण या सगळ्यांच्या मध्ये स्वतःला हरवू नका. तुमच्या कर्माचा मालक पैसा होऊ देऊ नका, अहंकार होऊ देऊ नका, इतरांचं कौतुक होऊ देऊ नका आणि अपयशही तुमची ओळख होऊ देऊ नका. कर्म करा, पण स्वतःला कर्मापेक्षा मोठं समजा. तुमच्याकडे काम आहे, पण तुम्ही फक्त काम नाही. तुमच्याकडे पैसा आहे, पण फक्त तुम्ही पैसा नाही. तुमच्याकडे नाते आहेत, पण फक्त संपूर्ण अस्तित्व केवळ नात्यांमध्ये बंदिस्त नाही. तुमच्या आत एक अशी चेतना आहे जी या सगळ्यांची साक्षीदार आहे आणि त्या चेतनेची जाणीव होणं हीच ज्ञानाच्या दिशेची वाटचाल आहे. म्हणून भगवद्गीतेचा 4था अध्याय आपल्याला 3 गोष्टी देतो: ज्ञान, शुद्ध कर्म आणि अंतर्मनातील त्याग. ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या की माणूस कर्म करत असतानाही आतून हलका होतो. तो काम करतो, पण काम त्याला खात नाही. तो पैसा कमवतो, पण पैसा त्याचे स्वामी होत नाहीत. तो संसार करतो, पण संसाराच्या मोहात स्वतःला विसरत नाही. तो संकटात जातो, पण संकटाला स्वतःची ओळख बनू देत नाही. आणि म्हणून 4था अध्याय आपल्याला एक अतिशय सुंदर प्रश्न विचारतो: तू कर्म करतोस, पण तुझा कर्म तुला कुठे घेऊन जाते? हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण आयुष्याची दिशा केवळ आपण किती काम केलं यावर ठरत नाही. ती ठरते आपण कशासाठी काम केलं, कोणत्या भावनेनं केलं आणि त्या कर्मातून आपण आतून काय बनलो. श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीवर ज्ञान देतात, कारण ज्ञानासाठी जंगलात जाणं आवश्यक नाही, मोक्षासाठी संसार सोडणं आवश्यक नाही, आध्यात्मिकता आणि जीवनापासून पळून जाणं नाही. जीवन जगताना सत्य ओळखणं म्हणजे आध्यात्मिकता. हीच 4थ्या अध्यायाची खरी ताकद आहे. म्हणून आजपासून तुमच्या प्रत्येक कर्माकडे थोडं वेगळं पहा. तुम्ही स्वयंपाक करता, तोही प्रेमाचा कर्मयोग होऊ शकतो. तुम्ही शेती करता, तोही प्रामाणिक परिश्रमाचा यज्ञ होऊ शकतो. तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, तेही कर्तव्यपूर्तीचा साधना होऊ शकते. तुम्ही मुलांना शिकवता, ते ज्ञानदानच होऊ शकतं. तुम्ही कुणाच्या दुःखात उभे राहता, ते स्वभावाचं कर्म होऊ शकतं. फरक कृतीत कमी, भावनेत अधिक आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाचा संदेश आजही जिवंत आहे: कर्म कर, ज्ञान मिळव, अहंकार कमी कर, संशयाला विवेकाने छेद दे आणि जीवनातील प्रत्येक जबाबदारीला एका उच्च भावनेशी जोड. कारण शेवटी माणूस आपल्या कर्मांनी जगात ओळखला जातो, पण आपल्या मागच्या भावनेने तो स्वतःच्या अंतःकरणात घडत असतो. भगवद्गीतेचा 4था अध्याय आपल्याला हाच आरसा देतो: स्वतःकडे पाहण्याचा, स्वतःच्या कर्माकडे पाहण्याचा, स्वतःच्या हेतूकडे पाहण्याचा आणि स्वतःच्या अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा. म्हणून आज मनात एक वाक्य ठेवा: माझं कर्म माझं बंधन होऊ नये, माझं कर्म माझ्या मुक्तीचा मार्ग बनव. हीच ज्ञानकर्म संन्यास योगाची दिशा, हीच श्रीकृष्णाची शिकवण आणि हीच भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाची खरी हाक. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे: हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते.
आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे, ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। 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 ओम धन्वंतरी देवाय
आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय
आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय
आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय
आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय
आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ॐ धन्वंतरी देवाय
आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय
आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय
आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय
आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय आरोग्यप्रदाय नमो नमः। ओम धन्वंतरी देवाय